हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात का? चला तर आपण आज बनवतोय वांग्याचा भरता. तर आपण वांग भाजून घेतोय गॅसवर आणि तसंच आपण साईडला कांदा, हिरवी मिरची फ्राय करायला टाकली. तर आपलं वांग भाजून झालं आहे. आता बघू शकता वांग भाजून झालं. त्याच बाजूला आपण कांदा पण फ्राय करायला ठेवला आहे. आणि आता चपात्या, पीठ आधीच मी टाईम नव्हता एवढा म्हणून पीठ आधीच मळून घेतलं. तर आपण एका साईडला तवा ठेवला. तर आता चपात्या पण बनवायला चालू करू. तसंच कांदा आपला हलका ब्राऊन झाला की वांग्याचं आपण सालटे काढून घेऊया. वांग गॅसवर भाजून बनवलं तर खूप छान लागतं खायला. तसंच सगळे आपण सालटे काढून घेऊया. आपले सालटे आता काढून झाले वांग्याचे, बघू शकता तुम्ही. तर असं त्याला कट करून घ्यायचं. तर मध्ये व्यवस्थित बघून घ्यायचं चांगलं आहे की नाही. आणि आपण त्याला चांगल्यापैकी शिजलं गेलं ते असं आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे. कांदा आपला चांगला ब्राऊन झाला आहे. आता त्यात आपण टमाटर घालूया. चांगलं मिक्स करून घेऊया टमाटर कांदा. बघू शकता. परत आपण हलवून घेऊया. मीठ घालूया चवीनुसार. हळद घालूया. धनिया पावडर बघू शकता. धनिया पावडर घातली आपण. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटर असे सॉफ्ट होस्तर. चला तर आपण आता पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं. तर आपण आता चपात्या पण तवा आपला गरम झाला आहे तर आपण चपात्या पण बनवून घेऊया. तर बाजूला
कांदा फ्राय होतो, कांदा टमाटर, तर आपण चपात्या बनवून घेऊया. तर माझ्याकडे थोडा वेळ कमी होता म्हणून मी साईडला चपात्या पण बनवायला सुरू केलं. तवा गरम झाला, आता चपात्या ते पण बनवून घेऊया. तर आता भरीत थोडंसं बघूया. कांदा चांगला सॉफ्ट झाला आहे, कांदा टमाटर, तर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. तसंच व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की बाजूला तसेच चपात्या पण बनवायला स्टार्ट केलं. अजून एकदा त्याला मिक्स करून घेऊया. आपली चपाती पण रेडी आहे. वांग्याच्या भरतासोबत चपाती किंवा बाजरीची भाकर खूप छान लागते. तर आज बाजरीची भाकरी नाही, पण मी चपाती बनवली. तर तुम्हाला हवे तर तुम्ही बाजरीची भाकर खाऊ शकता चपातीसोबत. चपाती पण खाऊ शकता, बाजरीची पण खाऊ शकता. पण मी उन्हाळा चालू आहे म्हणून मी बाजरीची कमी करते, चपाती बनवते. तशीच आपली चपाती रेडी आहे बघा. चला तर परत आपण आता भरीत बघू वांग्याचं. मला डेट काढून घेऊया वांग्याचं. आणि आता आपण त्याच्यात मिक्स करून घेऊया व्यवस्थित. वांग चांगलं जर शिजलं ना खूप छान लागतं आणि चांगल्या प्रकारे ते मिक्स पण होतं, एकजीव होतो, तर मग अजून टेस्टी लागतं. तर असं चांगलं मिक्स करून घेऊया. आता अर्धा किलो वांग होतं ते. चला तर आपण चपाती बघून घेऊया आता. तर आपली चपाती पण रेडी आहे. बघू शकता आपली चपाती रेडी.
चला तर आपण आता प्लेट बनवतो. तर तुम्हाला वांग्याचं भरीत कसं वाटलं, तुम्ही पण असंच बनवा. वांगं भाजून घ्या, कांदा, टमाटर, हिरवी मिरची हे सगळं फ्राय करून वांग्याचं भरीत बनवा. त्यासोबतच चपाती किंवा बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. तर बघू शकता लसणाची चटणी, चपात्या, लसणाची चटणी आणि भरीत कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. वांग्याचं भरीत तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा, मस्त खा, स्वस्त राहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.